नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत किंमत मिश्रण अर्थात प्राइस मिक्स। विपणनामधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत। वस्तू आणि सेवा यांच्या विनिमयाच्या बदल्यात मिळणारा मोबदला म्हणजे किंमत। योग्य किंमत ही वस्तूचा पुरेपूर मोबदला देते। प्रत्येक उत्पादक हा वस्तूची किंमत निश्चित करण्याअगोदर बाजारपेठेमधल्या तशा प्रकारच्या उत्पादनांच्या किमतींशी तुलना करतो। अनेकदा किंमत ही गुणवत्तेवर अवलंबून असते। चांगल्या गुणवत्तेच्या वस्तूचा उत्पादनाचा खर्च जास्त येतो, त्यामुळं ज्या वस्तू चांगल्या गुणवत्तेच्या आहेत अशा वस्तूंची किंमत देखील जास्त राहते। जर उत्पादनाचा खर्च कमी येत असेल तर अशा वस्तूंची किंमत ही कमी असते। वस्तूची गुणवत्ता चांगली नाही असं ग्राहक समजतो ज्यावेळी आपण किंमत कमी ठेवतो। थोडक्यात सांगायचं तर वस्तूची किंमत ठरवणं हे अवघड काम आहे, कारण किमतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश करावा लागतो। मग त्यामध्ये उत्पादन खर्च असतो, वितरण खर्च असतो आणि नफा असतो। या सगळ्या तिन्ही घटकांचा विचार करूनच किंमत धोरण हे आखावं लागतं। किमतीवर उद्योग संस्थेचं यशापयश हे अवलंबून असतं। याचं कारण असं की किमतीचा प्रत्यक्ष संबंध हा विक्रीशी असतो, विक्रीचा संबंध हा नफ्याशी असतो। उद्योग संस्थेचं यश हे नफ्यावर अवलंबून असतं। याकरताच किमतीच्या निर्णयाला अतिशय महत्त्वाचं असं स्थान विपणनामध्ये आहे। त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे किमतीमधले 3 C's कोणते आहेत। किमतीतले 3 C's असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 3 असे घटक आहेत की जे किंमत ठरवत असतात। उत्पादन संस्थेला नफा होईल अशा प्रकारचं किंमत धोरण ठरवण्यामध्ये ते मदत करत असतात। कोणते असतात हे 3 C's? तर पहिला C असतो ग्राहकाची मागणी, अर्थातच ज्याला आपण म्हणू कन्झ्युमर डिमांड। दुसरा असतो स्पर्धा, अर्थातच कॉम्पिटिशन। आणि तिसरा असतो खर्च, अर्थातच कॉस्ट। ही ग्राहकाची मागणी, खर्च आणि स्पर्धा या 3 घटकांवरच कुठल्याही वस्तूची किंमत ठरत असते। प्रत्येक व्यवसाय संस्थेला आपल्या किंमत आकारणीचं धोरण हे वेगवेगळं ठेवावंच लागतं, किंबहुना ते असतं। परंतु ते ठरवत असताना कन्झ्युमर डिमांड अर्थात ग्राहकाची मागणी काय आहे, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा कशी आहे बाजारपेठेत, आणि कॉस्ट म्हणजे खर्च किती आलेला आहे त्या वस्तूच्या उत्पादनाला, वितरणाला, या सगळ्या गोष्टी त्याला विचारात घ्याव्याच लागतात। यानंतरचा जो महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे किंमत ठरवण्यामागची किंबहुना किमतीमागची उद्दिष्ट काय आहेत, ज्याला म्हटलं जातं किंमत उद्दिष्टे। काय उद्दिष्ट असतात? तर जास्तीत जास्त नफा मिळवणं, गुंतवणुकीवर मोबदला मिळवणं, स्पर्धेत टिकून राहणं, किंमत पातळी स्थिर राखणं आणि लवचिक टिकवणं ही प्रामुख्यानं उद्दिष्ट असतात कोणत्याही किंमत निश्चित करण्याची। किमतीविषयीची उद्दिष्ट ही प्रत्येक व्यवसाय संस्थेची वेगवेगळी असतात। बाजारपेठेत परिस्थिती काय आहे, व्यवसाय संस्थेची आर्थिक परिस्थिती कशी आहे, स्पर्धेचं स्वरूप काय आहे, ग्राहकांची क्रयशक्ती अर्थात वस्तू खरेदी करण्याची क्षमता, त्यासाठी असणारा पैसा किती आहे, या सगळ्या घटकावर किमतीची उद्दिष्ट अवलंबून असतात। आपण ही उद्दिष्ट एक एक करून बघूयात। पहिलं उद्दिष्ट असतं जास्तीत जास्त नफा मिळवणं। नवीन वस्तू किंवा दुर्मिळ वस्तू जेव्हा बाजारपेठेमध्ये येते अशा वेळेला ग्राहक त्या वस्तूला जास्त किंमत द्यायला तयार होतो। याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट हे स्वीकारलं जातं। दुसरं उद्दिष्ट असतं ते म्हणजे गुंतवणुकीवरला मोबदला। विपणन कार्यासाठी उत्पादकाला अगोदरच गुंतवणूक करावी लागते। उत्पादकानं केलेल्या या एकूण गुंतवणुकीवर योग्य दरानं मोबदला मिळवण्यासाठी वस्तू, सेवा यांच्या किमती या योग्य पातळीवर निर्धारित कराव्या लागतात। त्यानंतर असतं ते म्हणजे स्पर्धेत टिकाव। विपणनामधलं आपलं स्थान विक्रेत्याला टिकवण्यासाठी स्पर्धकांच्या किमतींचा विचार करून किंमत धोरण ठरवावं लागतं। स्पर्धकांच्या किमतीपेक्षा कमी किंमत आकारणं किंवा वस्तूची गुणवत्ता आणि वेगळेपणा ग्राहकांना दाखवून जास्त किंमत आकारणं यापैकी काहीतरी करावं लागतं। इतर वस्तूंपेक्षा किंमत कमी आहे म्हणून ग्राहक आकर्षित होतील,
दुसऱ्या स्ट्रॅटेजीमध्ये माझी किंमत जास्त आहे म्हणजे नक्कीच माझी गुणवत्ता जास्त आहे असं म्हणून ग्राहक आकर्षित होतील. यातलं काहीतरी एक साध्य करून, काहीतरी एक उद्दिष्ट ठरवून स्पर्धेत टिकाव हा उत्पादकाला किंवा वितरकाला धरावा लागतो. त्यानंतर असतं ते म्हणजे किंमत पातळी स्थिर राखणं. उत्पादक आणि ग्राहक यांच्या दृष्टीनं किमतीमध्ये सारखे बदल होणं हे हितावह नसतं. याच्यासाठी एका विशिष्ट पातळीवर किंमत स्थिर करण्याचा प्रयत्न हा किंमत निश्चित धोरणात करावा लागतो. यामध्ये तेजी मंदीचा कालखंड असेल तर त्याचा देखील विचार करावा लागतो. त्यामुळं ज्यावेळी आपण किंमत पातळी स्थिर राखण्याचं म्हणतो अशा वेळी आपल्याला उत्पादक आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टीनं किमतीत कसे बदल करता येतील, किंबहुना आपली किंमत कशी एका विशिष्ट लेवलला ठेवता येईल या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तेजीचा काळ आहे, मंदीचा काळ आहे, काय कोणता कालावधी बाजारपेठेत चालू आहे याच्यावर देखील किंमत पातळी कशी ठरवायची हे अवलंबून असतं. पण साधारणपणे जर किंमत स्थिर असेल तर अशावेळी ग्राहक देखील त्या वस्तूकडं आकर्षित होण्याची शक्यता असते. कारण स्थिर किंमत असलेली एखादी वस्तू ग्राहकांना आवडते की किमती सतत वाढत आहेत, कमी होत आहेत असं असेल, फ्लक्च्युएशनची सिच्युएशन असेल तर ग्राहक आता ती वस्तू घेऊ की नको अशा कोड्यात पडत असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे लौकिक टिकवणं. उत्पादकांची विपणीत असणारी प्रतिमा, नावलौकिक जे काही गुडविल असतं ते कायम टिकवणं किंवा त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करणं हे किंमत धोरणामुळं करता येतं. मालाचा दर्जा, मालाची किंमत यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न जर केला तर ग्राहकांचा त्याच्यावरती विश्वास बसतो. ही सगळी उद्दिष्ट जी आत्ता आपण बघितली ती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच उत्पादकाला किंमत धोरण हे आखावं लागत असतं. यानंतरचा जो पुढचा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे किंमत ठरवण्याच्या पद्धती आणि डावपेच, प्राइसिंग मेथड्स अँड स्ट्रॅटेजीज. वेगवेगळ्या कोणत्या पद्धती आहेत किंवा डावपेच आहेत हे आता आपण बघूयात. किंमत ठरवण्याच्या अनेक पद्धती आज बाजारामध्ये आहेत. या सगळ्या पद्धती केवळ उत्पादकानं किंमत ठरवायची याच मताच्या नाहीत, तर काही पद्धतीत ग्राहक देखील किंमत ठरवतो. ही किंमत संशोधनामधून योग्य आहे का हे तपासलं जातं आणि मगच निर्णय घेतला जातो. उत्पादकाची किंमत ठरवण्याच्या काही महत्त्वाच्या पद्धती आता आपण बघूयात. त्यामध्ये मग असतं इतरांपेक्षा वेगळी किंमत ठरवणं, ग्राहकांची मानसिकता ओळखून किंमत ठरवणं, इतर उत्पादनाच्या किमतीवर प्रभुत्व मिळवणारी किंमत, प्रतिष्ठेवर आधारित किंमत, भौगोलिक गोष्टी विचारात घेऊन ठरवलेली किंमत, दुहेरी किंमत, त्याचप्रमाणे स्वतः ठरवलेली किंमत, मक्तेदारीनं ठरवलेली किंमत, योग्यतेपेक्षा वरची किंमत ठरवणं, अतिशय कमी किंमत ठेवणं, जनमान्य किंमत ठेवणं, बंद निविदांमधली किंमत आणि भाव करता येईल अशी किंमत. असे वेगवेगळे पद्धती किंवा डावपेच हे किंमत ठरवत असताना वापरले जातात. आपण यापैकी एक एक डावपेचाचा आता आढावा घेऊयात. सुरुवातीला आपण बघूया पहिला डावपेच, इतरांपेक्षा वेगळी किंमत, ज्याला ऑड प्राइसिंग असं म्हटलं जातं. काय असतं हे, तर या पद्धतीमध्ये उत्पादनाची किंमत ही विषम नंबरानं संपत असते, विषम आकड्यानं. त्यामुळे ही किंमत लोकांच्या लक्षात राहते. संस्थेची लोकप्रियता मिळवण्याची ही एक खासियत आहे. आपण जर बाटाचे शूज घ्यायचं म्हटलं तर त्याची किंमत ही शेवटी 95 पैसे अशा यानं संपते. एखादी चप्पल असेल तर लिहिलेलं असतं 399.95 इत्यादी. असं जर लिहिलेलं असेल तर ग्राहकाच्या चटकन लक्षात येतं. कुठल्या तरी कंपनीचा शर्ट असतो 349 रुपये, शेवटचा आकडा हा कुठंतरी 1 रुपया परत द्यायला लागेल असा असतो. ऑड किंवा विषम संख्या त्याच्यामध्ये असते, त्यामुळं ग्राहकांना ही लक्षात राहणारी किंमत असते. दुसरं असतं ते म्हणजे ग्राहकांची मानसिकता ओळखून किंमत ठरवणं, ज्याला म्हटलं जातं सायकॉलॉजिकल प्राइसिंग. याच्यामध्ये उत्पादनाच्या किमतीच्या शेवटी समसंख्या असते किंवा 5च्या 10च्या पटीतले अंक असतात. पैसे देणं घेणं जे काही चलन आपण देणार आहोत वस्तू खरेदी करताना त्याच्यासाठी ते योग्य पडतं आणि ग्राहक मानसिकदृष्ट्या संतुष्ट होतो. आता एखादी जर 99 रुपयाला आपण वस्तू लावली, ग्राहकाने 100ची नोट दिली, 1 रुपया त्याला परत द्यायला लागतो.
या उलट जर ती वस्तू आपण 100च रुपयाला ठेवली किंवा 95 रुपयाला ठेवली, 90 रुपयाला ठेवली, तर ग्राहकाला ते बरं वाटतं की पूर्ण पैसे आपले परत मिळत आहेत. एखादी वस्तू आपण 99 रुपये 85 पैशाला ठेवली तर 15 पैसे परत देणं हे कुठल्याच दृष्टीने शक्य नाही आहे. पण तीच जर 100ला डायरेक्ट ठेवली तर ग्राहक म्हणेल ही 100ची नोट द्या, घ्या वस्तू द्या. म्हणजे अशा पद्धतीनं ग्राहकांची मानसिकता ओळखून जेव्हा किंमत ठरवली जाते तेव्हा त्याला सायकोलॉजिकल प्राइसिंग म्हणतात. पहिलं जे आपण बघितलं ते ऑड प्राइसिंग होतं, ज्याच्यात विषम संख्या असतात, अपूर्णांक असतात, पॉईंटमध्ये उत्तरं असतात, किंबहुना पॉईंटमध्ये किमती असतात. आता जी आपण सायकोलॉजिकल प्राइसिंग बघतोय ज्याच्यामध्ये किंमत 5-10च्या पटीमध्ये समसंख्येमध्ये असते आणि कुठल्याही परिस्थितीत पैशाच्या देण्या घेण्यात फारशा अडचणी येत नाहीत, त्यामुळे याच्यामुळं ग्राहक समाधानी होतो. तिसरी जी पद्धत असते किंवा डावपेच असतो तो म्हणजे इतर उत्पादनाच्या किमतीवर प्रभुत्व मिळवणारी किंमत, ज्याला म्हटलं जातं प्राइसिंग ॲट प्रिव्हेलिंग प्राइसेस. उत्पादनाला स्पर्धा असल्यामुळं कमीत कमी किमतीत उत्पादन विकलं जातं. आपल्याला परवडणारी किंमत ही कमीत कमी लावलेली आहे, त्यामुळं आपोआपच ग्राहक संख्या वाढते. ग्राहक वाढले तरी किंमत स्थिर राहते, हे याचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ही जी प्राइसिंग ॲट प्रिव्हेलिंग प्राइसेस किंवा इतर उत्पादनाच्या किमतीवर प्रभुत्व मिळवणारी किंमत आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं तर बाजारात स्पर्धा असते, त्यामुळं कमीत कमी किंमत उत्पादक लावतो की ज्याला त्याला परवडेल. इतर उत्पादनांपेक्षा कॉम्पिटिटर उत्पादनांपेक्षा आपली किंमत कमी असल्यामुळं आपली ग्राहक संख्या वाढते आणि जरी ग्राहक वाढले तरी आपण ती किंमत स्थिरच ठेवतो. ते ह्यालाच म्हणतात प्राइसिंग ॲट प्रिव्हेलिंग प्राइसेस. चौथं जे असतं ते म्हणजे प्रतिष्ठेवर आधारित किंमत, ज्याला प्रेस्टिज प्राइसिंग असं म्हटलं जातं. जेव्हा उत्पादक आपल्या उत्पादनाबद्दल ते उत्पादन प्रतिष्ठित आहे असा दावा करतो आणि खरोखरच ते आरामाचं उत्पादन असतं, तेव्हा त्याची किंमत ही बाजारभावापेक्षा जास्त ठेवली जाते. समजा एखादा वाहनामध्ये लावायचा AC असेल किंवा घरामध्ये लावायचा AC असेल, तर तो काय अत्यावश्यक गरजेची वस्तू नाही आहे, तर आरामदायी गोष्ट आहे, लक्झरी गुड्स आहेत, एसेन्शियल गुड्स नाही आहेत. अशावेळी त्या ACची किंमत जास्त लावली जाते, कारण त्याला एक प्रेस्टिज आलेलं असतं की माझ्याकडे AC आहे, माझ्या गाडीमध्ये ह्या ब्रँडचा AC आहे. असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याचं एक आपलं मोठेपणा कुठंतरी आपण दाखवतो, प्रतिष्ठा दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत ही तुलनात्मकदृष्ट्या जास्त ठेवलेली असते उत्पादकानं, विक्रेत्यानं. त्याला म्हणतात प्रेस्टिज प्राइसिंग. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे भौगोलिक गोष्टी विचारात घेऊन ठरवलेली किंमत. आता याच्यामध्ये काय असतं, जॉग्राफिकल प्राइसिंग ज्याला म्हणतात, की जेव्हा उत्पादक हा अनेक प्रदेशात उत्पादन वितरण करतो, अशा वेळेला तो विचार करतो की वेगवेगळ्या प्रदेशात आपण कशा किमती ठेवल्या पाहिजेत. ज्यावेळी एखादा थंड प्रदेश असतो, काश्मीर असतं, तिथं गरम कपड्यांची किंमत ही जास्त असते. एखादा उष्ण प्रदेश असेल, राजस्थानचं वाळवंट असेल, तर अशा ठिकाणी सुती कपड्यांची किंमत जास्त असते. काही वेळेला दळणवळणाच्या वाढत्या खर्चामुळे देखील दोन शहरातल्या किमती वेगळ्या वेगळ्या असतात. साधी गोष्ट आहे, आपल्याला लोकरीचे कपडे विकायचे तर अशा वेळी काश्मीरमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये जिकडं थंड प्रदेश आहे तिकडं त्याची किंमत आपण जास्त ठेवणार. राजस्थानसारख्या भागात जिथं उष्णता जास्त आहे अशा ठिकाणी आपण किंमत कमी ठेवणार. अरबस्तानच्या वाळवंटात जर आपण लोकरीचे कपडे विकायला गेलो तर तो उष्ण प्रदेश आहे, तिकडे किंमत त्याला कमी मिळेल. याच्या उलट आहे, जर सुती कपडे आहेत ते एखाद्या राजस्थानच्या वाळवंटात विकायचेच, अरबस्तानात विकायचे, अशा वेळी आपण काय करणार तर जे प्रदेश उष्ण आहेत तिथं सुती कपड्याची किंमत जास्त ठेवणार. पण इंग्लंड अमेरिकेत जर ते विकायला आपण काढले किंवा कुठंतरी ऑस्ट्रेलियात नेऊन विकले तर अशावेळी जिथं थंड हवामान आहे तिथं सुती कपड्यांना आपल्या फारशी मागणी नसेल, त्यामुळे तिथं किंमत आपण तुलनात्मकदृष्ट्या कमी ठेवणार. त्याचप्रमाणे काय होतं, एखादी वस्तू जर आपण इथे राजापूरला उत्पादित करत असू आणि ट्रान्सपोर्टेशनचा प्रचंड खर्च असेल तर अशावेळी मुंबईतली प्राइसिंग आणि दिल्लीतली प्राइसिंग, कोल्हापूरची प्राइसिंग आणि उत्तर प्रदेशमधली त्याच वस्तूची प्राइसिंग याच्यामध्ये मोठा फरक होऊ शकतो, कारण वाहतुकीचा खर्च त्याच्यामध्ये आला. त्यामुळं जॉग्राफिकल प्राइसिंग किंवा भौगोलिक गोष्टी विचारात घेऊन ठरवलेली किंमत असते. तेव्हा ज्या प्रदेशात वस्तू विकायची तिथल्या कंडिशन्स कशा आहेत,
याच्यावरती प्राईस ठरते. त्याचप्रमाणे उत्पादनाच्या जागेपासून संबंधित विक्रीच्या जागेपर्यंत वस्तू जायला किती खर्च येतो हे देखील विचारात घेतलं जातं. त्यानंतर असतं डबल प्राइसिंग, ज्याला म्हटलं जातं ड्युअल प्राइसिंग किंवा दुहेरी किंमत. याच्यामध्ये काय असतं तर जेव्हा एखादा उत्पादक एकच उत्पादन 2 किंवा जास्त किमतीनं विकतो तेव्हा त्याला दुहेरी किंमत धोरण असं म्हणतात. जेव्हा एकाच बाजारात 2 भिन्न ब्रँडच्या आधारे एकाच उत्पादनाची तो विक्री करतो. अनेक प्रतिष्ठित संस्था देखील अशा प्रकारे विक्री करतात. वेगवेगळ्या ब्रँडचे संस्थांनी उत्पादनं ही बाजारात वेगवेगळ्या किमतीला विकली जातात. तयार कपडे याचं एक उत्तम उदाहरण आहे. तयार कपडे जर आपण बघितले तर ते तयार कपडे वेगवेगळ्या ब्रँडच्या संस्थांचं उत्पादन असतं, त्यामुळे ते वेगवेगळ्या किमतीला असतात. दुसरं उदाहरण काय आहे, रेल्वे आहे, विमान आहेत. विमानामध्ये गेलात तर बिझनेस क्लासचं तिकीट वेगळं आहे, दुसऱ्या क्लासचं तिकीट वेगळं आहे. रेल्वेत गेलात तर तिथं AC वेगळं आहे, स्लीपर आहे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आहे. त्याच रेल्वेनं त्याच पद्धतीनं जाणार आहे, तेव्हाच पोचणार आहे, पण वेगवेगळ्या सुविधांवर त्याच्या तिकिटाच्या किमती या वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. याला म्हटलं जातं ड्युअल प्राइसिंग किंवा दुहेरी किंमत. त्याच्यानंतरचं जे पुढचं धोरण असतं ते म्हणजे स्वतः ठरवलेली किंमत, ज्याला ॲडमिनिस्ट्रेटेड प्राइसिंग असं म्हटलं जातं. उत्पादक स्वतः निर्णय घेऊन ही किंमत ठरवत असतात. यामध्ये मागणी काय आहे, प्रतिस्पर्ध्याच्या उत्पादनाची किंमत किती आहे याचा विचार केला जात नाही. आपल्या स्वतःच्या जास्तीत जास्त फायद्याच्या दृष्टीनं या किमती ठरवलेल्या असतात. काही काळ या किमती स्थिर राहतात आणि त्याच्यानंतर मागणीचा विचार करून त्या बदलतात. म्हणजे याच्यामध्ये फायद्याचा विचार केला जातो, प्रतिस्पर्धी काय करतोय, मागणी किती आहे याचा विचार केला जात नाही. स्वतः उत्पादक त्या किमती ठरवतो स्वतःच्या मर्जीनुसार, आणि जसजसा काही काळ स्थिर राहिल्यानंतर मागणीत बदलेल तशा याच्या किमती देखील बदलल्या जातात. मागणी वाढत असेल किंमत वाढवली जाते, मागणी कमी होत असेल किंमत कमी केली जाते. याच्यानंतर असतं ते म्हणजे मक्तेदारीनं ठरवलेली किंमत, ज्याला म्हटलं जातं मोनोपोली प्राइसिंग. जेव्हा बाजारामध्ये आपलं एकच उत्पादन असतं, त्याला पर्यायी उत्पादन उपलब्ध नसतं आणि त्याचा खपही चांगल्या प्रकारचा असतो, तेव्हा त्याला मक्तेदारी असं म्हटलं जातं. त्यावेळी जास्तीत जास्त किंमत आकारली जाते. कालांतरानं काय होतं, आपल्या स्पर्धेमध्ये इतर उत्पादने येतात, त्यामुळं आपोआप त्याच्या किमती या कमी व्हायला लागतात. याला म्हटलं जातं मक्तेदारीनं ठरवलेली किंमत, की आपल्याला स्पर्धकच नाही त्यामुळं मनाला येईल ती प्राईज आपण ठरवू शकतो. हे काही काळ चालतं, मग पर्यायी उत्पादनं बाजारात येतात आणि आपल्या किमती कमी होतात. आता साधी गोष्ट आहे, सध्या कोविड-19ची सिच्युएशन आहे. कोरोनावरची सगळ्यात पहिली लस एकदा का बाजारात आली की ती फार मोठ्या किमतीला विकली जाईल. कालांतरानं काय होईल, अनेक लस बाजारात येतील, त्यामुळं आपोआपच त्यांच्या किमती कमी होतील. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे योग्यतेपेक्षा वरची किंमत ठरवणं, स्कीमिंग प्राइसिंग किंवा प्राइस स्कीमिंग द्यायला म्हटलं जातं ते. याला मलई बळकावणारं किंमत धोरण असं म्हटलं जातं. या धोरणामध्ये उत्पादनाच्या किमती या सुरुवातीला जास्त ठेवल्या जातात, नफा मिळवला जातो, कारण सुरुवातीला पर्यायी वस्तू, स्पर्धक वस्तू नसतात किंवा संख्येनं कमी असतात, आणि बाजारपेठेत एकदा का बऱ्याच पर्यायी वस्तू आल्या की वस्तूच्या किमती या कमी केल्या जातात, जेणेकरून इतर उत्पादक जे आपल्या स्पर्धेत आलेत ते बाजारात टिकू शकणार नाहीत. याच्यासाठी एक किंमत धोरणाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे अतिशय कमी किंमत ठेवणं, ज्याला म्हणतात पेनिट्रेशन प्राइसिंग. बाजारपेठेत शिरकाव करणारी किंमत असं देखील या अतिशय कमी किंमत ठेवणं किंवा पेनिट्रेशन प्राइसिंगला म्हटलं जातं. या पद्धती आपण जी स्कीमिंग प्राइसिंग बघितलं, योग्यतेपेक्षा वरची किंमत ठेवणं, याच्यापेक्षा बरोबर उलट आहे. सुरुवातीला अतिशय कमी किंमत ठेवली जाते, बाजारपेठ काबीज केली जाते, आणि एकदा का बाजारपेठ काबीज केली की मग हळूहळू त्या वस्तूच्या किमती काय केल्या जातात, वाढवल्या जातात. मोठ्या प्रमाणावर विक्री करायची असेल, संपूर्ण बाजारपेठ ही कमीत कमी वेळात जर काबीज करायची असेल
किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याला जर नामोहरम करायचं असेल तर अशा वेळी ही जी अतिशय कमी किंमत ठेवणं किंवा पेनिट्रेशन प्राइसिंग आहे त्या पद्धतीचा वापर केला जातो। याचा फायदा काय होतो तर ग्राहकाला कमीत कमी किमतीमध्ये ते उत्पादन मिळतं। बाजारपेठेमध्ये मंदीची सिच्युएशन असेल तर हे पेनिट्रेशन प्राइसिंग उपयोगी ठरतं आणि काही दिवसात बाजारात एकदा का ती वस्तू स्थिरावली की हळूहळू त्याची किंमत वाढवता येऊ शकते। त्यानंतर पुढचं असतं ते म्हणजे एक्सपेक्टेड प्राइसिंग अर्थात जनमान्य किंमत ठरवणं। लोकांच्या मते या उत्पादनाची काय किंमत असावी याचा एक सर्वे केला जातो आणि साधारण लोकांच्या मनात जी किंमत असेल त्याच्याशी मिळतीजुळती अशी किंमत आपल्या उत्पादनाची ठरवली जाते, त्याला म्हणतात जनमान्य किंमत ठरवणं। आता लोकांच्या मनातली किंमत ठरलेली असल्यामुळं ग्राहक या उत्पादनाला चांगला प्रतिसाद देत असतात। त्याच्यानंतर असतं ते म्हणजे बंद निविदामधली किंमत, सील्ड बिड प्राइसिंग। याच्यामध्ये काय असतं तर मोहरबंद निविदा असते, ती एकदा का उघडली की त्याच्यामध्ये ज्या किमती असतील त्यातली कमीत कमी किंमत जो देतो त्याला काम मिळतं आणि जास्तीत जास्त किंमत जो देतो त्याला उत्पादन विकलं जातं। सरकारी संस्था, मोठे कारखानदार या पद्धतीनं खरेदी विक्री करतात। आता रस्त्याचं जो कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल, निविदा मागवल्या जातात। ज्या वेळेला निविदा उघडली जाते तेव्हा कमीत कमी किमतीत आणि त्यात सगळ्या कंडिशनवर जो काम करणार असेल त्याला ते काम दिलं जातं। समजा एखादा माल आपल्याला विकायचा आहे घाऊक प्रमाणात, तर अशा वेळी वेगवेगळ्या लोकांकडून, घाऊक व्यापाऱ्यांकडून निविदा मागवल्या जातील। जो जास्त किमतीला खरेदी करेल त्याला आपला माल विकला जाईल। याला म्हटलं जातं सील्ड बीड प्राइसिंग। त्याच्यानंतर असतं ते म्हणजे भाव करता येईल अशी किंमत, ज्याला म्हटलं जातं निगोशिएटेड प्राइसिंग। बहुतेक किरकोळ विक्रेते हे किंमत ठरवत असताना या धोरणाचा अवलंब करतात, भाव करता येईल अशी किंमत किंवा निगोशिएटेड प्राइसिंग। ग्राहकाला काही प्रमाणात सवलत दिली तर तो संतुष्ट होतो, हे ओळखून लावलेली जी काही किंमत आहे वस्तूची त्याच्यावरती सवलत दिली जाते। बाजारात तुम्ही गेलात तर तुमच्या या लक्षात येईल की कुठंतरी 100-200 रुपयाच्या वस्तूवर 2-5 रुपये कमी केले जातात। आधीच ती किंमत जास्त देखील सांगितली जाते, मग थोडासा डिस्काउंट दिला जातो। बरं आहे 100ची दे 95, अशा पद्धतीनं आपण काय करतो ती वस्तू किरकोळ व्यापाऱ्याकडनं खरेदी करतो। आपल्यालाही समाधान मिळतं, 5 रुपये कमी झालेत आणि त्या किरकोळ व्यापाऱ्यालाही फारसा तोटा सहन करावा लागत नाही। मित्रांनो, या लेक्चरमधून आपण बघितलं आहे किंमत निर्णय किंवा किंमत मिश्रण म्हणजे काय। किंमत मिश्रण तयार करत असताना विचारात घ्यावयाच्या 3 C's अर्थात किमतीमधल्या 3 C's कोणत्या आहेत, ज्यामध्ये ग्राहकाची मागणी म्हणजे कन्झ्युमर डिमांड असते, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा असते आणि खर्च म्हणजे कॉस्ट असते। त्यानंतर आपण विचारात घेतली किंमत धोरणाची, किंमत ठरवण्याची उद्दिष्ट किंवा हेतू कोणकोणते आहेत। त्यानंतर आपण विचार केला ते म्हणजे किंमत ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा डावपेच हे कोणते आहेत। या ठिकाणी आपण थांबणार आहोत। धन्यवाद।